नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर राज्य उत्पादन शुल्क एक्साइज भरती 2023 ची एक्झाम 8 जानेवारी 2023 पासून सुरू झालेली आहे. कालच पहिली परीक्षा झालेली आहे, मतलब शिफ्ट झालेले आहेत, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट. तर या सेशनमध्ये मी तुम्हाला डिटेल ॲनालिसिस सांगणार आहे की कशा प्रकारे पेपर होता, पेपरचा दर्जा काय होता आणि क्वेश्चन्स जे आले होते त्या कोणते टॉपिक्सवर आले होते, त्यातून तुम्हाला प्रिपरेशन करायला सोपं जाईल. तर डिटेल ॲनालिसिस घेऊन आलेलं आहे या सेशनमध्ये. ऑल शिफ्ट ॲनालिसिस आहे हे 8 जानेवारी 2023चं, म्हणजे कालचं पूर्ण डिटेल ॲनालिसिस मी घेऊन आलेलो आहे 8 जानेवारी 2023 या पेपरचं. तर आपण डिटेल ॲनालिसिस बघणार आहे या सेशनमध्ये. तर जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो MPSC आणि महाराष्ट्रातील सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड. तर फर्स्ट जे आहे तो मराठी व्याकरण आहे. मराठी व्याकरणचा दर्जा जो होता पेपरचा, म्हणजे जे क्वेश्चन्स होते मराठी व्याकरणमध्ये, ते क्वेश्चन्स होते सोपे होते, भरपूर अवघड नव्हते, सोपे क्वेश्चन्स होते. सर्वसाधारण 30 प्रश्न आले होते मराठी व्याकरणवर. त्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थीवर 3 ते 4 प्रश्न होते, शुद्ध अशुद्धवर 4 ते 5 प्रश्न होते, सर्वनामावर 1 प्रश्न होता, वाक्यप्रकार म्हणीवर 3 ते 4 प्रश्न होती, समासवर 4 ते 5 प्रश्न होते, अलंकारित शब्दावर 1 ते 2 प्रश्न होता, पॅसेजवर 5 प्रश्न होते, विशेषणवर 1 ते 2 प्रश्न होता आणि क्रियापदवर 1 प्रश्न होता. अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन होतं मराठी व्याकरणचे प्रश्नांचं. त्यानंतर इंग्रजी व्याकरणचं जर आपण बोलायचं तर समानार्थीवर 2 प्रश्न होते इंग्रजी व्याकरणमध्ये, विरुद्धार्थीवर 2 ते 3 प्रश्न होते, त्यानंतर आर्टिकलवर 2 प्रश्न होते, त्यानंतर कॉमन एररवर 2 ते 3 प्रश्न होते, त्यानंतर पॅराजम्बलवर 3 ते 4 प्रश्न होते, पॅसेजवर 5 प्रश्न होते, बेसिक जे ग्रामर असतात त्यावर 2 ते 3 प्रश्न होते, चेंज द वॉइसमध्ये 1 ते 2 प्रश्न होता. हे जे आहे ॲनालिसिस ते सगळ्या शिफ्टचं आहे की कशा प्रकारे रिपीट झालेले आहेत. भरपूरसे टॉपिक्स जे आहेत ते रिपीटेड आहेत, त्यामुळं हेच टॉपिक करून जावं, यातीलच प्रश्न विचारता आहेत जास्तीत जास्त. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी दर्जा मध्यम टू कठीण होता, म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा होता. त्यामध्ये बुद्धिमापनमध्ये अंकमालिकावर 3 ते 4 प्रश्न होते, अक्षरमालिका 3 ते 4, सांकेतिक भाषा 2 ते 3 प्रश्न होते, त्यानंतर बैठक व्यवस्था 2 ते 3, दिशा 1 ते 2, नातेसंबंध 1 ते 2, ठोकळा 1, तुलनात्मक प्रश्न 2 ते 3, पझल 2 ते 3, इक्विलिटी आणि इनइक्विलिटी 1 ते 2. अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन होतं बुद्धिमापन चाचणीचं. सामान्य ज्ञान जे GKGS आहे त्यावर जे प्रश्न आले होते ते मेनली करून 2011ची जी जनगणना आहे महाराष्ट्र भारत यावरचे 4 ते 5 प्रश्न होते, चालू घडामोडी 8 ते 9 प्रश्न, इतिहास 1, राज्यघटना 1, महाराष्ट्राचा भूगोल 3 ते 4 प्रश्न आले होते, समाजसुधारकर 1 प्रश्न आला होता, दर्पण, वृत्तपत्र, पहिली मुलींची शाळा या रिलेटेड क्वेश्चन आले होते समाजसुधारकांवर. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलावर 3 ते 4 प्रश्न आले होते, त्यामध्ये अभयारण्य, साक्षरता, मृदा, शिखर, समुद्रकिनारा यावर प्रश्न आले होते आणि विज्ञानवर 2 प्रश्न होते. हे डिटेल ॲनालिसिस आहे काल झालेल्या पेपरचं राज्य उत्पादन शुल्क भरती एक्साइज भरती 2023च्या 8 जानेवारी 2023च्या पेपरचं डिटेल ॲनालिसिस आहे ऑल शिफ्टचं मिळून. सर्रास करून जे प्रश्न आलेले ते शिफ्ट वाईज म्हणजे जर तुम्ही चेक केला तर जे टॉपिक आहेत ते रिपीटेड आहेत, त्यातीलच प्रश्न येत आहेत. मराठी व्याकरणचा विचार केला तर समानार्थी विरुद्धार्थी आहे, सर्वनाम आहे, वाक्यप्रचार आहे, पॅसेज आहे, क्रियापद आहे, अलंकारिक शब्द आहेत, हे रिपीटेड आहेत. इंग्रजी व्याकरणमध्ये बी रिपीटेडच आहेत, समानार्थी विरुद्धार्थी व त्यानंतर पॅराजम्बल आहे, आर्टिकल आहे, त्यानंतर चेंज द वॉइस हे रिपीटेड आहेत. त्यानंतर जे सामान्य ज्ञानचे रिपीटेडच आहेत आणि बुद्धिमापन चाचणीचे रिपीटेड क्वेश्चन येत आहेत, म्हणजे टॉपिक तेच येत आहेत, त्यातूनच क्वेश्चन्स येत आहेत. तर ते टॉपिक जर तुम्ही पक्के केला तर तुमचा पेपर एकदम सोपा जाईल. तर मी डिटेल ॲनालिसिस तुम्हाला सांगितलेलं आहे राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 एक्साइज भरती 2023च्या पेपरचे. तर जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम्स.